हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आपल्या घरात उपलब्ध असलेला एक छोटासा ब्रह्मास्त्र शेअर करणार आहे, ज्याचा उपयोग करून आपण आपल्या डे टू डे लाईफमधल्या छोट्या प्रॉब्लेम इझिली सोडवू शकतो। चला तर पाहूया तो ब्रह्मास्त्र कोणता आहे। बट त्या अगोदर तुमच्याशी एक रिक्वेस्ट आहे, जर व्हिडिओ थोडासाही युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आपला पहिला हॅक ब्लाउज बद्दल आहे। बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि वेळेवर माहित होतं की ब्लाउज आपल्याला कमरेमध्ये टाईट होतो आहे। मग अशा वेळेस आपण ती साडी घालू शकत नाही। पण तुमच्यासोबत मी एक हॅक शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही 2 मिनिटाच्या आत त्या ब्लाउजला अगदी व्यवस्थित लूज करून घालू शकता। तर इथे पाहू शकता माझ्याकडे हे एक ब्लाउज आहे, ज्याची हुक्स पाठीमागे दिलेली आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, त्याचा हुक्सवाला जो पार्ट आहे तो अशा प्रकारे फोल्ड करून सेफ्टी पिनच्या हेल्पनी पॅक करून घ्यायचा आहे। आता हा हॅक आपण इमर्जन्सीमध्ये ट्राय करणार आहोत, त्यासाठी तुम्ही इथे सेफ्टी पिनच यूज करा, नाही तर तुम्ही सुई धाग्याच्या हेल्पनी देखील शिवू शकता। इथे पाहू शकता ब्लाउजची दोन्ही साइड मी व्यवस्थित सेफ्टी पिनच्या हेल्पनी पॅक करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक सुंदरशी लेस। माझ्याकडे या ब्लाउजच्या मॅचिंगच अशा प्रकारची एक गोल्डन लेस उपलब्ध होती, तर त्याच लेसचा मी उपयोग केलेला आहे। ती लेस आपल्याला सेफ्टी पिनच्या हेल्पनी या ब्लाउजमध्ये जी आपण गॅप क्रिएट केलेली होती त्यामधून इन्सर्ट करायची आहे आणि त्यानंतर एक सुंदरशी नॉट या ब्लाउजला बांधायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण कितीही टाईट जरी ब्लाउज असेल तर त्याला इझिली कमरेमध्ये लूज करू शकतो। आता ही गाठ मी माझ्या कमरेच्या फिटिंगनुसार बांधलेली आहे। तुम्ही पहिले ब्लाउज घालून घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारची मोठी लेस घेऊन गाठ मारा, त्यामुळे ब्लाउजला एक सुंदरसा डिझायनर लुक देखील प्रोव्हाइड होईल। त्या व्यतिरिक्त कमरेत जर ब्लाउज टाईट होत असेल तो देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। तर खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स। जर तुम्हालाही असा कधी प्रॉब्लेम फेस करावा लागला तर तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करू शकता। तुम्ही पाहू शकता याला कोणी पाहून म्हणेल की आपण हा घरच्या घरी अल्टर केलेला आहे, ब्लाउज दिसायला किती सुंदर दिसत आहे। या व्यतिरिक्त बरेचदा तुम्ही बघितलं असेल ब्लाउज हा आपल्याला कमरेमध्ये लूज देखील होतो, तर यासाठी तुम्ही एक सिंपलचा हॅक ट्राय करू शकता। बरेच लेडीजला कदाचित माहित देखील असेल, आपल्या प्रत्येकाच्याच घरी सेफ्टी पिन तर असतेच, तर आपल्याला एक छोटीशी सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि कमरेमध्ये जिथे ब्लाउज टाईट होतो त्यानुसार ती सेफ्टी पिन ब्लाउजला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ब्लाउजचे हुक्स पॅक करून बघा। तुमचा ब्लाउज जर कमरेमध्ये लूज होत असेल तर तो इझिली 1 मिनिटाच्या आत कमरेमध्ये टाईट होईल। तर खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स, नक्की ट्राय करून बघा। तर मैत्रिणींनो, बऱ्याच जणांना स्वयंपाक करताना सर्वात कठीण काम वाटतं ते म्हणजे लसूण सोलणे, कारण लसूण सोलायला भरपूरसा वेळ देखील लागतो। या व्यतिरिक्त आपण नखाच्या हेल्पनी जनरली लसूण सोलतो, त्यामुळे आपल्या नखामध्ये जळजळ देखील होते। बरेचदा आपले नख छोटे असेल तर खूप जास्त आग देखील होते। तर यासाठीच एक मस्त हॅक शेअर करणार आहे। आपल्या प्रत्येकाच्याच घरी सेफ्टी पिन तर उपलब्ध असते, तर आपल्याला एक मोठी सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही लसूण सोला पाहू शकता किती इझिली लसूण सोलल्या जात आहे। तर अशी तर यूट्यूबवर भरपूरशी हॅक उपलब्ध आहे, बट जेव्हा तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये लसूण सोलायचा असेल तेव्हा तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करू शकता। यानंतरचा नेक्स्ट हॅक बटन बद्दल आहे। बरेचदा फ्रेंड्स आपण नवीन शर्ट वगैरे घेतला तर त्याचे बटन्स पॅक करायला गेलो तर आपल्याला वेळ लागतो, कारण त्याची जी छिद्र असतात ते छोटे असतात। तर अशा वेळेस तुम्ही एक छोटासा हॅक ट्राय करू शकता। आपल्या प्रत्येकाच्या घरी सेफ्टी पिन तर असताच, तर आपल्याला एक छोटीशी सेफ्टी पिन घ्यायची आहे। ती सर्वात प्रथम अशा प्रकारे बटनमध्ये फसवून घ्यायची आहे व त्यानंतर त्या छिद्रामधून ओढायची आहे। तुम्ही पाहू शकता किती इझिली बटन छिद्रामधून निघालेली आहे। अशा प्रकारे जर तुम्ही बटन पॅक केली तर कितीही छोटं जरी छिद्र असेल तरी इझिली तुम्ही बटन पॅक करू शकता। यानंतरचा नेक्स्ट हॅक ब्रेसलेट बद्दल आहे। बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल की असा चेनचा ब्रेसलेट जेव्हा आपण घालतो तेव्हा मात्र तो घालता घालता बरेचदा खाली पडतो। हा ब्रेसलेट घालायला आपल्याला बरेचदा कोणाची तरी मदतच घ्यावी लागते। तर यासाठीच एक मस्त हॅक शेअर करणार आहे। तर यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक मोठी सेफ्टी पिन। ती सेफ्टी पिन सर्वात प्रथम ब्रेसलेट घालायच्या अगोदर आपल्याला
ब्रेसलेटच्या चेनमध्ये अशा प्रकारे फसवून घ्यायची आहे। त्यानंतर जे सेफ्टी पिन आहे त्याला आपल्या बोटांमध्ये अशा प्रकारे फसवून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्ही पाहू शकता जे ब्रेसलेटचे हुक्स आहे तुम्ही किती इझिली पॅक करू शकता। यानुसार तुम्ही इझिली ब्रेसलेट टाईट देखील करू शकता आणि लूज देखील करू शकता। त्यानंतरचा नेक्स्ट हॅक हा पर्स बद्दल आहे। बरेचदा आपण गर्दीच्या ठिकाणी वगैरे गेलो आणि अशी हातात लटकवणारी पर्स घेऊन गेलो तर चोरी देखील होण्याचा चान्स असतो। गर्दीमध्ये चोर इझिली आपली चेन ओपन करू शकतो आणि आपल्या पर्समध्ये काही डॉक्युमेंट्स असेल किंवा पैसे असेल तो इझिली चोरी करू शकतो। तर यासाठीच एक छोटासा उपाय शेअर करणार आहे। जर तुमच्या पर्सला 2 चेन असेल किंवा एक जरी चेन असेल तर त्या ज्या चेन आहे त्या तुम्ही सेफ्टी पिनच्या हेल्पनी अशा प्रकारे पॅक करून घ्या। आता चोर जरी गर्दीमध्ये जरी हे पर्स ओपन करायचा प्रयत्न करेल तर त्याला पहिले सेफ्टी पिन खोलावी लागेल आणि त्यानंतरच हे चेन ओपन होईल। तर खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स। कुठेही बाहेर जाताना गर्दीच्या वेळेस तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करू शकता। तर मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारचा कोणताही आपण सलवार पॅन्ट घालत आहोत किंवा पेटीकोट घालत आहोत त्याचा नाडा थोडासा जरी ओढला तरी देखील बाहेर निघतो। तर बरेचदा आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असते आणि वेळेवर असा नाडा बाहेर निघाला की आपलं एकच काम असते, एक सेफ्टी पिन आपण घेतो आणि त्या सेफ्टी पिनच्या हेल्पनी तो नाडा त्या पॅन्टमध्ये इन्सर्ट करतो, हो की नाही? असं बरेचदा तुमच्यासोबत देखील होत असेल। बट आज मी तुमच्यासोबत जो हॅक शेअर करणार आहे तो जर तुम्ही एकदा फॉलो केला तर हा नाडा तुम्ही कितीही ओढला तरी देखील या सलवार पॅन्टमधून किंवा पेटीकोटमधून बाहेर येणार नाही। तर हा नाडा इन्सर्ट करण्यासाठी आपण इथे सेफ्टी पिनचा उपयोग केला। त्यानंतर आपण ही सेफ्टी पिन जनरली काढून घेतो। तर ही सेफ्टी पिन आपल्याला काढायची आहे आणि या सलवारच्या मधोमध नाडा आणि सलवारचा जो कापड आहे त्याला पकडून आतल्या साईडला ही सेफ्टी पिन लावायची आहे। यामुळे जो नाडा आहे तो या सलवारमध्ये व्यवस्थित अटॅच झालेला आहे। त्यामुळे आता तुम्ही कितीही नाडा ओढला किंवा चुकीने नाडा ओढला जरी गेला तरी देखील नाडा सलवारमधून निघणार नाही। या व्यतिरिक्त इथे तुम्ही सेफ्टी पिनच्या जागी हा नाडा सुईधागाच्या हेल्पनी देखील शिवू शकता। जसे तुम्ही इथे हा पेटीकोट पाहू शकता, या पेटीकोटचा जो नाडा आहे तो मी सुईधागाच्या हेल्पनी या पेटीकोटमध्ये शिवून घेतलेला आहे। फक्त आपल्याला हे काम एकदाच करायचं असतं, त्यामुळे आपला जो नाडा आहे तो कधीच बाहेर निघणार नाही। तर इथे बघू शकता मी इथे सेफ्टी पिन अटॅच केली आहे आणि तुम्हाला नाडा ओढून दाखवते तरी देखील नाडा बाहेर निघत नाहीये। तर खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स। इमर्जन्सीच्या वेळेस तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करू शकता। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याला एखाद्या लग्न समारंभासाठी पॅकिंग करायची आहे तर त्यावेळेस आपण आपल्या ज्या साड्या असतात किंवा ड्रेस असतात त्याच्याशी मॅचिंग बांगड्या देखील पॅक करतो। या व्यतिरिक्त बरेचदा या बांगड्या आपण अशा प्रकारे अरेंज करून नेतो, बट आपण जेव्हा या बँगल बॉक्समध्ये ठेवतो तेव्हा त्या दुसऱ्या बांगड्यांमध्ये मिक्स होतात। तर यासाठीच हा हॅक ट्राय करू शकता। जर तुम्ही अशा प्रकारे बांगड्या व्यवस्थित अरेंज करून नेत असेल तर त्या बांगड्या तुम्ही सेफ्टी पिनच्या हेल्पनी अशा प्रकारे पॅक करून घ्या आणि त्यानंतर त्या बँगल बॉक्समध्ये ठेवा। आता तुम्ही बँगल बॉक्समध्ये कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या जरी ठेवल्या तरी त्या बांगड्या एकमेकात मिक्स होणार नाही। अशा प्रकारे बांगड्यांचे वेगवेगळे सेट तुम्ही अरेंज करून एकाच बँगल बॉक्समध्ये नेऊ शकता। यामुळे जेव्हाही तुम्हाला साडीशी रिलेटेड बांगड्या घालायच्या असेल तर त्या बांगड्या अरेंज करण्यामध्ये वेळ जाणार नाही। त्यानंतरचा नेक्स्ट हॅक हा खूप जास्त युजफुल आहे। तर बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हा आपल्याला लहान मुलांच्या कपाळावर काजळ लावायचं असतं तेव्हा मात्र खूप वेळ लागतो। लहान मुले हलतात त्यामुळे काजळ गोल लागला जात नाही। तर यासाठी तुम्ही सेफ्टी पिनचा उपयोग करू शकता। आपल्या प्रत्येकाच्याच घरी सेफ्टी पिन तर असते। आता इथे माझी मुलगी थोडीशी मोठी आहे त्यामुळे मी छोटी सेफ्टी पिन घेतली आहे। जर तुम्हाला काजळ मोठा अप्लाय करायचा असेल तर तुम्ही मोठी सेफ्टी पिन घ्या, त्यामध्ये जो छिद्र असेल तो मोठा असेल। तर तुम्ही पाहू शकता किती इझिली सर्कल आकारामध्ये काजळ लागलेला आहे। या व्यतिरिक्त या सेम हॅकचा उपयोग करून तुम्ही आपल्या कपाळावर गंध देखील लावू शकता। बरेच जण टिकली लावत नाहीत, त्यांना कुंकू किंवा गंध लावायची सवय असते, तर अशा वेळेस तुम्ही सेफ्टी पिनचा उपयोग करून इझिली सर्कल आकारामध्ये गंध लावू शकता। बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हाही आपल्याला सेलोटेपची गरज असते त्याचा जो स्टार्ट एंड असतो तो शोधायला आपल्याला भरपूरसा वेळ लागतो, कारण तो सेलोटेपला खूप चांगल्या प्रकारे स्टिक झालेला असतो। आपल्याला नखाच्या हेल्पनी त्याला शोधावं लागते, मग यामध्ये आपला भरपूरसा वेळ जातो। तर यासाठीच तुम्ही एक छोटासा हॅक ट्राय करू शकता। जेव्हाही तुम्ही सेलोटेपचा उपयोग कराल त्यानंतर त्याचा जो स्टार्ट एंड आहे त्यावर तुम्ही कोणती तरी वस्तू चिपकवा।
तर इथे मी सेफ्टी पिनचा उपयोग केला आहे। आता पाहू शकता मला नेक्स्ट टाइम जेव्हाही सेलो टेप यूज करायची असेल ही सेफ्टी पिन मला डायरेक्टली दिसेल आणि अशा प्रकारे जस्ट मला सेलो टेपला ओढायचं आहे। आता मी तुम्हाला कारण सांगते की इथे मी सेफ्टी पिनच यूज का केली आहे। बरेचदा काय होतं की आपल्याला सेलो टेप कापायचा आहे तर अशा वेळेस आपल्याला कैची मिळत नाही, मग अशा वेळेस आपल्याला तीच सेफ्टी पिन काढायची आहे आणि थोडीशी सेफ्टी पिन त्या सेलो टेपवर अशी टोचायची आहे। तुम्ही पाहू शकता जे सेलो टेप आहे ते किती इझिली कट झालेलं आहे। बरेचदा आपल्या ज्या बॅगची चेन असते त्याचं जे हँडल असते ते तुटते, मग अशा वेळेस हे जे चेन आहे ते ओपन आणि क्लोज करायला खूप जास्त प्रॉब्लेम जातो। तर ही माझ्या मुलीची बॅग आहे। अशा बॅगची चेन जर तिला बंद करायची असेल किंवा ओपन करायची असेल तर खूप डिफिकल्ट जायचं। तर यासाठीच एक सोपासा हॅक तुम्ही ट्राय करू शकता। आपल्या प्रत्येकाच्या घरी सेफ्टी पिन तर उपलब्ध असते, ती सेफ्टी पिन जस्ट या चेनच्या हँडलला आपल्याला अटॅच करायची आहे। आता पाहू शकता जे चेन आहे ते ओपन करणे आणि क्लोज करणे किती इझी झालेले आहे। बट ही माझ्या मुलीची बॅग आहे त्यामुळे ही सेफ्टी पिन तिला रुतू शकते, मग अशा वेळेस ती सेफ्टी पिन जर तुमच्याकडे सेलो टेप असेल तर त्या सेलो टेपने व्यवस्थित रॅप करून घ्या। इथे पाहू शकता आता सेफ्टी पिन सेलो टेपने चांगल्या प्रकारे पॅक झालेली आहे। आता ती कितीही त्या सेफ्टी पिनला ओढेल तरी देखील ती रुतणार नाही। यानंतरचा नेक्स्ट हॅक हा खूप जास्त युजफुल आहे आणि प्रत्येक लेडीजलाच उपयोगी पडेल। तुम्ही पाहू शकता मी जी कुर्ती घातलेली आहे ती मला कमरेमध्ये खूप लूज आहे। बरेचदा आपल्याकडे टेलरकडे जाण्याचा वेळ नसतो आणि अशा वेळेस आपल्याला वेळेवर जर कुर्ती घालायची आहे तर त्यासाठी तुम्ही हा सिंपलसा हॅक ट्राय करू शकता। सर्वप्रथम आपल्याला कुर्तीला उलटं घालायचं आहे, त्यानंतर कमरेमध्ये जेवढी कुर्ती टाईट करायची आहे त्या दोन्ही भागाला सेफ्टी पिननी कव्हर करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला लागणारा एक नाडा, हा नाडा पहिले सेफ्टी पिनच्या एका भागामधून शिरवायचा आहे, त्यानंतर नाड्याचा दुसरा एंड दुसऱ्या सेफ्टी पिनच्या मधून काढायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही एंड पकडून मागच्या साईडला एक नॉट बांधायची आहे। यानंतर कुर्तीला सरळ करून घालून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपण बिलकुल 2 मिनिटाच्या आत सेफ्टी पिनच्या हेल्पने किती इझिली ही लूज कुर्ती टाईट केलेली आहे। तुम्हाला मी घालून दाखवते, पाहू शकता किती इझिली कमरेमध्ये ही कुर्ती टाईट झालेली आहे आणि कोणाला कळणार देखील नाही की आपण ही सेफ्टी पिनच्या हेल्पने केलेली आहे। बरेचदा आपण अशा प्रकारच्या बॉक्समध्ये आपली हेअर ॲक्सेसरी स्टोअर करतो। तुम्ही पाहू शकता या बॉक्समध्ये मी वेगवेगळ्या हेअर ॲक्सेसरी स्टोअर केली आहे। इथे काही रबर बँड आहे, क्लिप्स आहे, बो आहे, तर हे सगळे एकमेकात मिक्स झाले आहे आणि जेव्हा मला याची गरज असते तेव्हा मला मात्र हे बॉक्स पूर्ण खाली करावं लागतं आणि आवश्यक वस्तू शोधावी लागते। तर अशा वेळेस तुम्ही सेफ्टी पिनचा उपयोग करून हा बॉक्स व्यवस्थित अरेंज करून ठेवू शकता। इथे मी बघा की एक मोठी सेफ्टी पिन घेतली आहे, त्यामध्ये सर्व रबर बँड अरेंज केले आहे। त्यानंतर माझ्याकडे काही हेअर क्लिप्स आहेत, त्या देखील मी सेफ्टी पिनच्या थ्रू अरेंज केलेले आहे आणि अशा प्रकारे माझं बॉक्स ऑर्गनाइज केला आहे। आता मला केव्हाही रबर बँडची किंवा पिनची गरज असेल तर जस्ट यातली सेफ्टी पिन उचलायची आहे आणि जो रबर बँड आवश्यक असेल तो खोलायचा आहे, त्यामुळे मला बॉक्स खाली करायची गरज नाही। तर अशा प्रकारे आपल्या घरातल्या भरपूरशा वस्तू आपण एका छोट्या सेफ्टी पिनच्या हेल्पनी अरेंज करू शकतो। तर बघितलं ना मैत्रिणींनो, छोटासा सेफ्टी पिन हॅक ट्राय करून आपण आपल्या डे टू डे लाईफ मधल्या प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह करू शकतो। तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करते। आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त व्हिडिओ थोडासाही युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।